यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्मृतम्. आघात लिहिला. यत्तु यच्या खाली तूच्या नंतर पचा उच्चार, प्रत्युप प्रच्या खाली त्यूच्या खाली थच्या डोक्याला अनुस्वार आहे मचा उच्चार, फलमुद्दिश्य मूच्या खाली दीच्या खाली दीयतेच्या परिक्लिष्टावर रीच्या खाली ष्टच्या डोक्याला अनुस्वार आहे नचा उच्चार, तद्दानम नच्या डोक्याला अनुस्वार आहे मचा उच्चार, राजसम सवर अनुस्वार आहे मचा उच्चार. यत्तु प्रत्युपकारार्थम इथे थांबूया. फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं इथे थांबूया. तद्दानं राजसंस्मृतम्. राजसदान म्हणजे काय? यत तू परंतु जे प्रत्युपकारार्थ परत फेड केली जाईल म्हणजे एखादं काम माझं होईल अशा उद्देशाने दिलं जातं. फलम उद्दिश्य वा किंवा काही फळ प्राप्त व्हावं, म्हणजे इच्छा माझी सफल व्हावी म्हणून दिलं जातं. परिक्लिष्टम दीयते आणि मोठ्या कष्टाने किंवा नाराजीने दिलं जातं. तद्दानम राजसंस्मृतम्. अशा दानाला राजस दान असं म्हणतात. जे दान काहीतरी परतफेड केली जाईल, एखादं काम होईल इत्यादी उद्देशाने दिले जातं किंवा काहीतरी फलप्राप्ती व्हावी म्हणून जे दिलं जातं, जे मोठ्या कष्टाने नाराजीने दिलं जातं त्या दानाला राजस दान असं म्हटलं जातं. आता सात्विक दान अनुपकारिणी कोणती अपेक्षा न ठेवता केलेलं दान हे राजसदान आहे. प्रत्युपकारार्थम आपल्या मागे त्यांनी फार मदत केली होती, आपलं काम केलं, त्याची परतफेड व्हावी म्हणून केलं जातं. कृतज्ञता म्हणता येईल नाही का? खरं हे दान काही असणार नाही. आपल्याकडे काही लोक ही पद्धत आहे की लग्न कार्यामध्ये आपण काही मदत करतो, मग काय होतं, त्यांनी अमुक एक मदत केली मग त्याच्या वेळेला मी पण एवढी मदत करेन वगैरे. ते काही दान असत नाही का? दान देताना तिथे मला काही परत मिळावं अशी वृत्ती असते कामात. त्या दान द्यायचं परिक्लिष्टम च दातव्यम कर्तव्यम म्हणून देताना पण कष्ट होतात अशा वेळेला माणसाला. ते काही खुशीने देत नाही का? जसं बघा गणपतीची वर्गणी किंवा कसली वर्गणी जरी मागायला आले ना लोक, तर अमकीच द्या इतक्याच आकडा द्या असं म्हणलं की खुशीने देत नाहीत लोक. ते आपलं त्यांच्या इच्छेने देतात. त्यात मागायला आलेल्यांना समाधान नसतं, मग त्यात मजा नसते नाही का? परिक्लिष्टम त्यांनी मागितलं म्हणून दिलं, क्लिष्ट त्रास झाला त्यांना त्याचा. तर असं दान असू नये. म्हणजे देणाऱ्या आपण खुशीने दिलं पाहिजे. मी देतोय 100 रुपये तर ते आनंदाने घ्यायचं. तसं करत नाहीत ते लोक. अमुकच आकडा द्या असं सांगतात, मग त्याच्यामध्ये देणाऱ्या माणसाला आनंद नसतो. पहा श्लोक कसा म्हणायचा. यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसंस्मृतम्.